श्री स्वामी समर्थ। आज माझ्या आयुष्यात मी एवढी खुश आहे, हे केवळ माझ्या स्वामींमुळे शक्य झालं आहे। म्हणतात ना, आईला लेकराचं दुःख न सांगताही कळतं, त्याप्रमाणे माझ्या स्वामी आईला माझं दुःख कळालं आणि तिने मला त्यातून अगदी सहजपणे बाहेर काढलं। खरं तर माझ्यावरच विश्वास नव्हता की आलेल्या परिस्थितीतून मी बाहेर पडू शकेल की नाही, पण ते शक्य झालं केवळ आणि केवळ माझ्या स्वामी आईंमुळे। दरम्यानच्या काळात अगदी नाराज होऊन हतबल होऊन मी स्वामींना सांगितलं की मी आता थकले स्वामी, सततच्या या संसारिक अडचणींना प्रश्नांना तोंड द्यायला माझ्यात हिंमतच नाही। मी आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे, तुम्हीच काहीतरी निर्णय घ्या, मार्ग दाखवा। आयुष्यात केवळ तुमचीच साथ सोबत आहे, सगळे असूनही पोरकं झाल्यासारखं वाटतं, पण तुम्हाकडे पाहून अजूनही आशेचा किरण दिसतो आहे। स्वामींकडे प्रार्थना करून सर्व काही त्यांच्यावर सोडून दिलं। सर्वांनी पाठ जरी फिरवली तरी स्वामींनी मात्र माझ्या भल्यासाठीच ही वेळ माझ्यावर आणली होती। म्हणतात ना, अत्यर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामींच्या अत्यर्क अवधूत रूपाची प्रचिती आली आणि माझ्या संसारात मला स्थिरता मिळाली, ज्यासाठी एवढी वर्ष मी वाट पाहिली, प्रत्येकाकडे याचना केली, पण तरीही जे शक्य झालं नाही ते काही काळामध्ये स्वामींच्या कृपादृष्टीने शक्य झालं। आजपर्यंत माझ्या स्वाभिमानाला सतत पायदळी तुडवणारा माझा नवरा, सतत दुसऱ्यांसाठी मला कोसणारा, अपशब्द वापरणारा, दुसऱ्यांसाठी जगणारा, भौतिक सुखासाठी प्रयत्न करणारा माझा नवरा आता माझ्या मनाप्रमाणे वागतो, माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, माझ्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो, आता माझ्या स्वाभिमानाचा विचार करूनच बोलतो। एवढा मोठा त्यांच्या वागण्यातील बदल, विचारातील बदल हे फक्त स्वामींच्या कृपाप्रसादाचीच देण आहे। कळत नाही मला मी किती कृतज्ञता व्यक्त करू स्वामींकडे। माझा नवरा परत माझाच झाला आणि पुढील आयुष्यातही राहील, हा विश्वास मला मिळाला तो फक्त स्वामींच्या आशीर्वादाने। मी केवळ स्वामींना छोटीशी प्रार्थना केली, ज्यासाठी माझ्याकडून त्यांची जास्त सेवा देखील घडली नाही, तरीही शरण आलेल्या प्रत्येक भक्तांवर स्वामींची कृपा होतेच, याची प्रचिती आज आली। माझ्यासारखे अनेक भगिनी भाऊ असतील माझ्या अवतीभोवती, सर्वांनी स्वामींकडे प्रार्थना करा, त्यांच्या सेवेत या। स्वामींच्या कृपेने तुमचाही संसार सुगंधित होईल, फुलेल, हीच स्वामीचरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। अनुभव आवडला असेल तर लाईक नक्की करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।